तुमचं? प्रदीप शामराव आमते. सकाळी 8:30 वाजता अपघात झाला तर 9:30 वाजता 9:30 तुम्ही इथंच होता का? हा होतो. काय झालं नेमकं सांगा. नेमकं काय झालं, त्या महिला कने फक्त महिलाच होत्या त्या. एकूण 7 महिला होत्या त्यात. बरं. त्या रस्ता क्रॉस करताना एक महिलाला ठोकरलं. त्यामुळे त्या बघायला आल्यानंतर दुसऱ्यांदा त्यांनी धडक दिली. म्हणजे अगोदर एका महिलेला उडवलं आणि नंतर तिच्या पायावरून गाडी गेली. म्हणजे बाकीच्या वाचवायला आल्या त्यांना पण उडवलं. त्यांना उडवलं. ते प्रत्यक्षात म्हणजे त्यांच्या डोक्यावरूनच चाक केली. डोक्यावरून 2 बायकांचे मेंदूच बाहेर आले. होय. काय म्हणजे चेहरा ओळखण्यासारख्या परिस्थितीत नाही, काही नाही. मग एकूण किती महिलांना उडवलं इथं ड्रायव्हर? तिन्ही कनी 6 तरी म्हणजे एकदम त्या आणि 3 म्हणजे व्यवस्थित. तुम्ही इथंच होता काय? हो इथं स्पॉटवर 3 गेलेत. नेमकी काय ड्रायव्हर का कसा होता का? कनी काय दारू वगैरे प्यायला होता, फक्त तो झोपेत होता आणि तरुण होता. आणि जो वयस्कर माणूस म्हणजे गाडीचा जो मेन ड्रायव्हर होता कनी तो साईडला बसलेला होता. गाडी चालवत कोण होतं? म्हातारा ड्रायव्हर चालवत होता की तरुण होता. तो जो म्हातारा चालवत होतं की तरुण? दुसरा तरुण होता. तरुण ड्रायव्हर. तरुण होता. आणि मग काय किती लोक इथं किती जागेवरच लोक किती गेले? जाग्यावरले 6 माणसं तर इथं हे झाली. त्याच्या उडवले 6 उडवले आणि त्याच्या अगोदर अँब्युलन्स 1-2 मिनिटं आलती आणि त्यांनी त्यातली 3 नेली. 3 माणसं नेली बायका. बरं, कुठं नेमका अपघात हा घडला आम्हाला दाखवा. कुठं इथं ते रक्ताचं इथं आता ते गाड्यांनी धुवून काढले सगळं. कुठं? या म्हणजे ह्यांच्या महानगरपालिका काय आल्या, त्या गाड्या आल्या आणि तिने हे सगळा रस्ता धुवून काढला. म्हणजे तरुण पोरग बारीक होतं का मोठं होतं? जरा मोठं होतं वयस्कर. तुमच्या म्हातारा माणूस गाडी चालवत नव्हता. नव्हता तो बाजूला बसलेला होता. पण मुलगा यावर झोपेत होता. तो निश्चित झोपेत होता. मग पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं की एकालाच घेतलं? एकाला ताब्यात पळून गेलं बहुतेक. ड्रायव्हर होता ते पळून गेलं म्हणून. ताब्यात घेतलं म्हणजे म्हातारा माणूस म्हाताऱ्याला ताब्यात घ्या. जो गाडी चालवत होता त्याला बाजूला नेलं, माणसं मारतील म्हणून बाजूला. मग तो पळून गेला इथनं? पळून नाही, पोलिसांनी बाजूला केली त्याला. पळून गेलेला नाही तो. एकाला नेलं बघ. किती वर्षाचा असेल जो गाडी चालवत होता तो माणूस? किती वर्षाचा? ते तुमच्याच वयाचा आहे तो. तुम्ही असं आहे, अशीच बॉडी आहे, असंच आहे तो. बरं. हा असाच आहे तो मुलगा. मग पोलीस तर म्हणताय 70 वर्षाचा ड्रायव्हर ट्रक चालवत 70 होता. वर्षाचा ड्रायव्हर आहे, पण तो चालवत नव्हता. बरं. तो दुसरा चालवत होता. दुसरा होतो त्याच्यासोबत दुसरं पोरग होतं ते चालवत होतं. होय. आणि नंतर ते पळालं की मग पोलीस घेऊन गेले त्याला. पोलीस घेऊन गेले, मारतील. दोघांना पण बाजूला गेले आणि एकाला पोलिसांनी सोडलेलं आहे. ते म्हाताऱ्याला काय नेलंय धरून, पण त्या माणसं पोराला सोडलं. सोडले. व्यक्तीला ताब्यात घेतल्याचं सध्या समजतंय. त्यामुळे तपासात अपघाताचं कारण नेमकं काय आहे हे समोर येणारच आहे. मात्र सध्या या घटनेमुळे पूर्णतः महाराष्ट्र हादरलेला आहे आणि महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त केली जाते आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे. एकीकडे आपण बघतोय हा दावा करण्यात आलेला आहे की मुख्य जो चालवणारा ड्रायव्हर होता तो पळून गेला आणि दुसरा ड्रायव्हर जो आहे तो वृद्ध ड्रायव्हर या ठिकाणी पाहायला मिळाला. अशा स्वरूपाची जी तक्रार आहे किंवा दावा जो आहे तो केला जातोय. आणि ज्या सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अनेक जखमी वारकऱ्यांवरती, तिथूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी. चल बातमी आलो. आणि याबद्दलची अधिक माहिती आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. अजिंक्य, थोड्या वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या होत्या. सध्या कशी आहे तिथल्या सगळे जे रुग्ण आहेत किंवा वारकरी जखमी झालेले आहेत त्यांची कशी स्थिती आहे? मी सध्या उभा आहे. माझ्या मागे जे हॉस्पिटल आहे आनंदी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल, हे जेजुरीमध्ये हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणाहून अगदी काही किलोमीटर अंतरावर हा सकाळी अपघात घडलेला होता. त्यानंतर तात्काळ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या ठिकाणी आल्या. पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक संदीप सिंग गिल देखील या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. पोलीस महासंचालक
देखील या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि सध्या या अपघातामध्ये जखमी झालेल्या 6 महिलांवर या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समजते। तर एका महिलेला तात्काळ पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। खरं तर या रुग्णालयात ज्या 6 महिला दाखल करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी 2 महिलांच्या पायाला गंभीर दुखापत झालेली आहे। सांगितलं जातं आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून की त्या 2 महिलांच्या पायावरून ट्रक गेलेला आहे, त्यामुळे त्यांची अवस्था जी आहे ती सध्या गंभीर आहे। बाकीच्या महिलांची जी प्रकृती आहे ती स्थिर असल्याचं सांगितलं जातं आणि डॉक्टर्सच्या टीम देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। पुणे पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि जे लोक या ठिकाणी या अपघाताची माहिती घ्यायला येत आहेत ते सगळे लोक या ठिकाणी या रुग्णांना भेटायला येत आहेत, जखमी वारकऱ्यांना भेटायला येत आहेत। खरं तर रस्त्याच्या कडेलाच हे हॉस्पिटल आहे, समोरून जे वारकरी आहेत ते देखील जात आहेत। ज्या वारकऱ्यांना ही माहिती समजते की या रुग्णालयात जे जखमी आहेत ते या रुग्णालयात आहेत त्यांना भेटण्यासाठी येत आहेत। सध्या या सगळ्यांवर उपचार सुरू असल्याचं देखील सांगितलं जाते। तर 3 महिला या अपघातामध्ये ज्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत त्यांच्यावर शवविच्छेदनाची प्रक्रिया देखील जे जेजुरीतलं ग्रामीण रुग्णालय आहे या ठिकाणी सुरू असल्याची प्रशासनाकडून सध्या माहिती दिली जाते आणि जो चालक आहे, जो पोलीस सांगतायत की 70 वर्षाचा चालक आहे, त्याला देखील पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची वैद्यकीय तपासणी सध्या सुरू आहे। या चालकांनी मद्यसेवन केलं होतं का किंवा तो आजारी आहे असं पोलिसांकडून सांगितलं जाते। त्यांनी नेमक्या कुठल्या गोळ्या खाल्ल्या होत्या याचं देखील आता सध्या तपासणी सुरू आहे। चुकीच्या गोळ्या त्याला पालखीत दिल्या गेल्या का याची देखील पोलिसांकडून सध्या चौकशी केली जाते। मात्र जे गंभीर जखमी आहेत ते सध्या जेजुरीमध्येच आहेत आणि जेजुरीतील हे जे आनंदी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं सांगितलं जाते आणि गरज भासल्यास यातील काही रुग्णांना पुण्याला देखील हलवण्याची शक्यता वर्तवली जाते। ज्या रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे अशा महिलांना पुण्याच्या दिशेने देखील गरज भासल्यास हलवल्याच जाईल असं देखील सध्या प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदेश दिलेले आहेत की या जखमी वारकऱ्यांच्या उपचारात कुठलीही गोष्ट कमी पडू देऊ नका असे आदेश जे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलेत आणि सध्या जे आहे ते 4 नक्कीच आणि त्यामुळेच आपण बघतोय की सध्या उपचार सुरू आहेत आणि कोणत्याही स्वरूपात उपचार जे आहेत ते व्यवस्थित होतील याची सुद्धा काळजी ही सरकारकडून घेतली जाते। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अजिंक्य। तर वारीच्या सोहळ्यामध्ये अनेक अल्पवयीन चालक आहेत आणि हे चालक गाड्या चालवत आहेत असंही निदर्शनास आलंय। अनेक चालक अल्पवयीन असल्याचं उघडही झालंय, आमच्या कॅमेऱ्यातही कैद झालंय। मात्र पोलिसांचं या चालकांकडे दुर्लक्ष होतंय का असा सवालही उपस्थित होतोय। भैया कुठनं आला रे? कुठनं आलाय? पंढरपूर? कितवीत आहे? आणि शाळा बुडवून आलायस काय? शाळा सोडून दिली 10वीतनं? आत्ता 10वीत होता का या वर्षी? डायरेक्ट शाळा सोडून इकडे आला? ट्रॅक्टर तुझाच आहे का? ट्रॅक्टर तुझाच आहे? वय किती आहे? 18 पूर्ण नाही अजून तरी ना। आणि जेजुरीतल्या अपघाताच्या या घटनेनंतर सांगलीमध्ये गाव बंद करण्यात आले। गाव बंद ठेवत वारकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते आणि यासाठीच सांगलीमध्ये गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आज पंढरपूरला जात असताना आमच्या कसबीडगर गावातील दिंडीचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये 3 ह्या दिंडीमधील महिला मृत पावलेल्या आहेत। खरं बघायला गेलं तर यासाठी शासनानं ते प्रत्येक वर्षी जर अपघात होत असतील आणि एखाद्याचा प्रपंच उद्भवत असेल तर त्यासाठी जे काही उपाययोजना करणं गरजेचं आहे ते त्यांनी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। राहणार कसबीडगरज विशेष कार्यकारी अधिकारी पंढरपूरच्या दिंडीला जात असताना आमच्या गावातल्या 150-200 लोकांची दिंडी आसपासच्या गावातल्या मिळून जात असते। त्यामध्ये आज राजेश्री शंकर भोसले यांचं अपघाती निधन झालं, त्याबद्दल संपूर्ण गावावर आमच्या शोककळा पसरलेल्या आहे आणि पंढरपूरला जाताना असताना अशी दुःखद घटना घडणं हे खरोखर लज्जास्पद आहे। या दृष्टिकोनातून शासनानं त्यांच्या कुटुंबियांना काहीतरी मदत करावी आणि नुसती मदत करून न थांबता वर्षाला जे काही अपघात होऊन काही वारकऱ्यांचा मृत्यू होतो त्या अनुषंगानं कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज शासनाची केंद्र सरकारची आहे। त्या दृष्टीनं या राज्यातल्या राज्यकर्त्यांनी तसे प्रयत्न करावेत।